नवी मुंबई पोलीस दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरातनं अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय। गुन्हे शाखेच्या प्रमाणामध्ये 3% वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आज वार्षिक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ह्या पत्रकार परिषदेमध्ये 2023-24 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि उघडकीस आलेले गुन्हे, जप्त केलेली मालमत्ता ह्या इतर बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यात आली। दरम्यान 2023 मध्ये 6,656 गुन्हे दाखल होते आणि त्यापैकी 8,493 गुन्हे उघडकीस आलेत। तर 2024 ह्या वर्षी 7,369 गुन्हे दाखल झालेत आणि त्यापैकी 5,677 गुन्हे उघडकीस आलेत। त्यामुळे 2023च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये पोलिसांमार्फत गुन्हे उघडकीच्या प्रमाणामध्ये 3% वाढ झाली आहे। तर वर्ष 2024 मध्ये 7,369 गुन्हे उघडकीस आणलेत आणि त्यापैकी शरीरविरुद्धी 785 गुन्हे उघडकीस आणलेत, तर मालमत्तेविषयक 1,176 गुन्हे उघडकीस आणलेत। आर्थिक फसवणुकीबाबत 421 गुन्हे उघडकीस आणलेत। त्याचबरोबर महिला विषयक 616 गुन्हे उघडकीस आणलेत। तर अंमलबजावणीचे 1,362 गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई पोलीस दलाला यश आलंय। दरम्यान नवी मुंबई परिसरामध्ये गुन्हेगारांची संख्या जरी वाढलेली असली तरी सुद्धा पोलिसांमार्फत कारवाईचे प्रमाण सुद्धा वाढल्याचं दिसतंय। असे अनेक गुन्हे आपण FIUचं युनिट स्थापन केलंय। गावंची केस झाल्यानंतर शासनाने जो आदेश दिला होता त्याप्रमाणे आपण नवी मुंबईमध्ये सर्वात प्रथम प्रायोगिक स्तरावर तो FIUचा युनिट स्थापन केलं होतं आणि आपल्या FIUने बरेच असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑलरेडी घेतलेले आहेत आणि असे होऊ घातलेले स्कॅम्स ते प्रिव्हेंट सुद्धा केलेले आहेत। टॉरेसवर सुद्धा आमचं वर्किंग खूप ॲडव्हान्स लेवलला गेलेलं होतं। तेवढ्यातच ती बातमी फुटली आणि मुंबईमध्ये केस झाली आणि आमची पण केली। आम्ही ऍक्च्युली त्याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिकली चाललो होतो, पण त्याच्यामध्ये थोडासा विलंब निश्चित झाला, कारण आपल्याला एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे फार महत्त्वाचं असतं इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये आणि तेवढ्यात ती मुंबईमध्ये केस झाली। त्याच्यामुळे आपल्याला पण फोर्सफुली ती केस करावी लागली। गुंतवणुकीच्या बाबतीत आता एक बाजूला तिसरी महामुंबई आपल्या बाजूला